नमस्कार. PCOS आणि वजन हे एक असं समीकरण आहे जे अनेकांना खूप त्रासदायक वाटतं, नाही का? पण अजिबात काळजी करू नका. आज आपण यामागे नक्की काय विज्ञान आहे आणि यावर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाहीये. ही PCOS मध्ये एक अगदी सामान्य तक्रार आहे. आणि हो, हे खूप निराशाजनक असू शकतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, यात तुमची किंवा तुमच्या प्रयत्नांची काहीही चूक नाहीये. यामागे एक खूप मोठं जैविक कारण आहे. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की ही तुमच्या विल पॉवरची लढाई नाहीये, तर तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांची गोष्ट आहे. हार्मोन्सच्या असंतुलनामुळेच आपलं शरीर थोडं वेगळ्या पद्धतीने वागायला लागतं. चला बघूया हे नेमकं घडतं कसं. तर PCOS मध्ये वजन वाढण्यामागे नक्की कोणती कारणं आहेत? चला याच्या मुळाशी जाऊया. यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे इन्स्युलिन रेझिस्टन्स. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण गोष्ट अगदी सोपी आहे. आपलं शरीर आपण खाल्लेल्या अन्नातून साखर उचलण्यासाठी इन्स्युलिन वापरतं. पण PCOS मध्ये शरीराच्या पेशी या इन्स्युलिनला म्हणावा तसा प्रतिसाद देत नाहीत. मग काय होतं? रक्तातील साखर तशीच राहते आणि शरीर त्या अतिरिक्त साखरेला थेट फॅटमध्ये म्हणजे चरबीमध्ये बदलून साठवून ठेवतं. आणि यासोबतच सुरू होतो हॉर्मोन्सचा खेळ. एकीकडे टेस्टोस्टिरॉनची पातळी वाढल्यामुळे शरीर विशेषतः पोटाच्या आणि कमरेच्या भागात चरबी जास्त साठवू लागतं. आणि दुसरीकडे इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे आपली चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम मंदावतो. म्हणजे बघा, हा एक प्रकारे दुहेरी फटका आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हे एक दुष्ट चक्र आहे. इन्स्युलिन रेझिस्टन्समुळे हॉर्मोन्स बिघडतात, त्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होतो आणि ह्या सगळ्यावर आपल्या जीवनशैलीचा म्हणजे खाण्यापिण्याचा आणि ताणतणावाचा परिणाम होऊन वजन वाढणं जवळजवळ ठरलेलंच असतं. पण चांगली बातमी ही आहे की हे चक्र आपण नक्कीच तोडू शकतो. चला तर मग आता उपायांवर बोलूया. आणि याची सुरुवात होते आपल्या जेवणाच्या ताटापासून. कारण शरीराला जर आपण योग्य इंधन दिलं तरच ते व्यवस्थित काम करेल, नाही का? आहाराचा नियम अगदी सोपा आहे. आपल्याला अशा गोष्टी खायच्या आहेत ज्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढेल आणि स्थिर राहील. म्हणजे ज्वारी, बाजरीसारखी धान्य, भरपूर पालेभाज्या, डाळी, पनीर यांसारखी प्रथिनं. याउलट साखर, मैदा, तळलेले पदार्थ, कोल्ड्रिंक्स हे रक्तातील साखर अचानक वाढवतात. आणि मग काय? ती साखर थेट चरबीत रूपांतरित होते. म्हणून या गोष्टींना शक्यतो दूरच ठेवलेलं बरं. आणि हो, एक सगळ्यात सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय तो म्हणजे पाणी. दिवसातून कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझमला चालना मिळते आणि शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकले जातात. बघा, हा एक छोटासा बदल किती मोठा फरक घडून आणू शकतो. ओके, आहाराचं तर झालं. आता दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे व्यायाम. व्यायामामुळे आपलं शरीर इन्सुलिनचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करायला शिकतं. सोप्या भाषेत सांगायचं तर पेशी इन्सुलिनला जास्त चांगला प्रतिसाद देऊ लागतात. इथे फक्त रोज चालणं पुरेसं नाहीये. एक संतुलित व्यायाम योजना हवी. म्हणजे थोडा वेळ कार्डिओ, जसं की चालणं किंवा सायकलिंग, थोडं स्ट्रेंथ ट्रेनिंग, ज्यामुळे स्नायू बळकट होतात आणि इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. सोबतच योगा, जो तणाव कमी करतो, आणि आठवड्यातून एखाद दुसरा दिवस HIIT, ज्यामुळे कमी वेळात जास्त कॅलरीज बर्न होतात. या सगळ्यांचं मिश्रण सर्वोत्तम परिणाम देतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे सातत्य. आठवड्यातून एकदाच 2 तास व्यायाम करण्यापेक्षा रोज फक्त अर्धा तास केलेला व्यायाम कितीतरी पटीने जास्त प्रभावी ठरतो. लक्षात ठेवा, छोट्या छोट्या पावलांनीच मोठं अंतर कापलं जातं. बरं, आहार आणि व्यायाम तर झाले, पण यासोबतच तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा भाग आहे आपली जीवनशैली. कारण आपण कितीही चांगला आहार घेतला किंवा व्यायाम केला, पण जर झोप पूर्ण होत नसेल आणि सतत तणावाखाली असाल तर हार्मोन्स कधीच नियंत्रणात येणार नाहीत. ह्या 3 गोष्टींकडे आपलं खूप दुर्लक्ष होतं. पहिली, पुरेशी झोप. रात्रीची 6 ते 8 तासांची शांत झोप हॉर्मोन्सना संतुलित होण्यासाठी वेळ देते. दुसरी गोष्ट, तणाव व्यवस्थापन. कारण तणावामुळे कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन वाढतो, जो थेट पोटावरची चरबी वाढवतो. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. रातोरात बदल घडत नाहीत, शरीराला वेळ द्यावा लागतो. आता योग्य आहार आणि व्यायामासोबतच काही सप्लिमेंट्स देखील PCOSची लक्षणं नियंत्रणात आणण्यासाठी एक प्रकारची मदत करू शकतात.
उदाहरणार्थ व्हिटॅमिन डी इन्सुलिनचं काम सोपं करतं, ओमेगा 3 शरीरातली अंतर्गत सूज कमी करतं आणि इनॉसिटॉल अंडाशयाच्या कार्याला मदत करतं. म्हणजे ही सप्लिमेंट्स आपल्या प्रयत्नांना एक चांगली साथ देऊ शकतात. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. कोणतीही सप्लिमेंट्स स्वतःच्या मनाने सुरू करू नका. हे करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं बंधनकारक आहे, हे विसरू नका. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून एक यशस्वी आराखडा कसा तयार करायचा ते बघूया. हे 4 स्तंभ लक्षात ठेवा: संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त मन. हे 4ही एकमेकांवर अवलंबून आहेत. यातलं एकही सुटलं तर पूर्ण परिणाम मिळणार नाही. जेव्हा या 4ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच खरं यश मिळतं. आणि एक गोष्ट मनाशी पक्की करा, वास्तववादी अपेक्षा ठेवा. महिन्यातून 1 ते 2 किलो वजन कमी करणं हे एक निरोगी आणि साध्य करण्यासारखं ध्येय आहे. एकदम 10 किलो कमी करण्याच्या नादात निराशा येते. त्यापेक्षा हळू पण स्थिर प्रगती जास्त महत्वाची आहे. आणि आपली प्रगती फक्त वजन काट्यावर मोजू नका. त्या पलीकडे जाऊन बघा. ऊर्जा वाढल्यासारखं वाटतंय का? मूड चांगला राहतोय का? कपडे थोडे सैल होत आहेत का? हे सुद्धा विजयाचेच मोठे संकेत आहेत. तर जाता जाता एक विचार करूया. जर रोज फक्त एक छोटा सकारात्मक बदल केला तर येणाऱ्या काळात आपलं आरोग्य कितीतरी पटीने सुधारू शकतं, नाही का? हा प्रवास कदाचित थोडा लांबचा असेल, पण तो नक्कीच यशस्वी होऊ शकतो याची खात्री बाळगा.